पालक नेहमी मुलं शुद्ध लिहित नाहीत याबद्दल ओरड करताना आपल्याला दिसतात. पण मुलांनी शुद्ध लिहावं म्हणून काय करता येईल या बाबींचा विचार मात्र करताना पालकवर्ग दिसत नाहीत. आज आपण या बाबींचाच विचार करणार आहोत की शुद्ध कसं लिहिता येईल. पहिली गोष्ट म्हणजे अशी की शुद्ध लिहिण्यासाठी काही नियम आहेत. आपण जे शब्द लिहितो म्हणण्यापेक्षा आपण ते उच्चारतो, तर त्यासंबंधी काही नियम आहेत. आपण ज्या पद्धतीने शुद्ध पद्धतीने त्यांचा उच्चार करतो तसं आपण कागदावर उतरवत नाहीत. तर यासाठी काय करायला लागेल, तर पहिली गोष्ट शुद्ध लेखनाचे जे काही नियम आहेत ते आपल्याला विचारात घ्यायला लागतील. आज आपण या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत, विचार करणार आहोत. मराठी लेखनातले काही जे नियम आहेत त्यातला एक नियम आहे की जे अनुनासिक आपण स्पष्टपणे उच्चारतो त्यांच्यावरती शीर्षबिंदू द्यावा. अनुनासिक अनुस्वार जे आपण देतो, तर ज्या अनुनासिकांचा उच्चार हा स्पष्टपणे बोलताना केला जातो, तर ते अनुस्वार जे आहेत ते आपल्याला त्या शब्दांवरती अक्षरांवरती द्यायचे आहेत. गुलकंद, आंबा, चिंच, तंटा या शब्दांमध्ये आपण अनुस्वारांचा स्पष्टपणे उच्चार केलेला आहे. म्हणून हे शब्द लिहिताना त्याच्यावरती आपल्याला अनुस्वार म्हणजे शीर्षबिंदू द्यायचा आहे. आता याला काही अपवाद आहेत शब्द, ते आपण पाहू. जसे देहांत, वृत्तांत, स्वरांत, व्यंजनांत हे शब्द त्याला अपवाद आहेत. बाकी शब्दांना आपण जर अनुस्वाराचा स्पष्ट उच्चार होत असेल, बोलताना आपण करत असू, तर त्या अक्षरांवर आपल्याला शीर्षबिंदू द्यायचा आहे. आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. ए, र, ल, व, श, ह, स लक्षात घ्या. ही जी अक्षरं आहेत ए, र, ल, व, श, ह, स अनुस्वारानंतर जर ह्यातलं एखादं अक्षर आलं असेल तर ज्या अक्षरावर अनुस्वार आलेला आहे तो आपल्याला द्यायचा आहे. अनुस्वारानंतर इ आला, अनुस्वारानंतर ल आला, अनुस्वारानंतर व आला, अनुस्वारानंतर श आला, अनुस्वारानंतर ह आला, अनुस्वारानंतर ज्ञ आला, तर आपल्याला अगोदरच्या अक्षरावर अनुस्वार द्यायचा आहे. जसं संयम, सिंह, संशय, संज्ञा हे नेहमी लक्षात ठेवायचं. अनुस्वार कधी द्यायचे? ए, र, ल, व, श, श, ह, ज्ञ ही अक्षरं जर अनुस्वारानंतर आली असतील तर त्या अक्षरांवर म्हणजेच अगोदरच्या अक्षरावर अनुस्वार द्यावा, शीर्षबिंदू द्यावा. आता आपण दुसरा नियम पाहूया. नाम आणि सर्वनाम यांची जी सामान्य रूपं होतात विभक्तीचा प्रत्यय लावताना किंवा शब्दयोगी अव्यय जोडताना, लक्षात घ्या. नाम किंवा सर्वनाम यांचं आपल्याला सामान्य रूप करायचं असेल किंवा म्हणजे त्यांना विभक्तीचा प्रत्यय लावायचा असेल किंवा शब्दयोगी अव्यय त्याला जोडायचा असेल, तर अशा वेळेला त्या सर्वनामांच्या सामान्य रूपावरती शेवटी आपल्याला अनुस्वार द्यायचा आहे. अनुस्वार द्यायचे. उदाहरणार्थ लोकांना, तुम्हाला, घरांसमोर
आपण सामान्य रूप करताना शेवटच्या अक्षरांवर अनुस्वार द्यायचा. आणखी एक लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीचा आपल्याला आदराने उल्लेख करायचा असेल, अशा वेळेला सुद्धा आपण त्यांच्या नावावरती अनुस्वार द्यायचा आहे सामान्य रूपावर. त्याचबरोबर सामान्य रूप जे आहेत अनेक वचने, त्यांच्यावरती सुद्धा आपण अनुस्वार द्यायचा आहे. शेवटी नेहरूंनी, आजोबांना, तुम्हाला, सामान्य रूपावर शेवटी अनुस्वार द्यायचा. कधी आपल्याला एखाद्या व्यक्तीचा आदराने उल्लेख करायचा असतो तेव्हा, किंवा अनेक वचनी सामान्य नामं जे आहेत, सामान्य रूप जे आहेत त्याच्यावरती. आणखी एक नियम लक्षात ठेवा, इकारांत आणि उकारांत जे शब्द आहेत, म्हणजेच काय, तर ज्या शब्दांचा शेवट, अंत हा ई किंवा ऊ स्वरांनी होतो. कोणत्या स्वरांनी? ई किंवा ऊ. कवी ईने अंत झाला, गुरु ऊने अंत झाला. तर हे इकारांत आणि उकारांत जे शब्द आहेत त्यांचा शेवटचा जो स्वर आहे तो नेहमी दीर्घ करा, उकार किंवा वेलंटी. पुढचा नियम लक्षात घ्या, उकारांत आणि इकारांत शब्द जो आहे, म्हणजे शेवटचा अक्षर उकार किंवा वेलंटी, ती नेहमी दीर्घ लिहावी. ज्या शब्दाचा शेवट उ किंवा ई स्वरांनी होतो, तर तो उकार किंवा वेलंटी जी आहे शेवटची ती दीर्घ लिहावी. जसं कवी, मती, गुरु, गती, पशु, इकारांत शब्द आणि उकारांत शब्द, म्हणजे ज्या शब्दाचा शेवट ईनी किंवा ऊ या स्वरांनी होतो, तर ती वेलंटी शेवटची किंवा शेवटचा उकार हा नेहमी दीर्घ लिहायचा, म्हणजे दुसरा लिहायचा. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची की सामासिक शब्दांमध्ये जर हे शब्द म्हणजे इकारांत किंवा उकारांत सामासिक शब्दामध्ये पूर्वपदी येत असतील, म्हणजे सुरुवातीलाच ते शब्द येत असतील आणि नंतर दुसरा शब्द येत असेल, तर मात्र त्याचा उकार किंवा वेलंटी ही ऱ्हस्व लिहायची. कधी जर सामासिक शब्दामध्ये या शब्दांचा वापर केलेला असेल आणि ते पूर्वपदी असतील, म्हणजे सुरुवातीला आले सामासिक शब्दात, नंतर दुसरा आला, तर ते शब्द मात्र काय करायचे, तर त्याचा शेवटचा जो स्वर आहे उकार किंवा वेलंटी, ती मात्र ऱ्हस्व लिहायची. उदाहरण पाहूया आपण. कविमन, कविमन. अणुशक्ती, बुद्धिहीन, हे सामासिक शब्द आहेत आणि त्याच्यात सुरुवातीला इकारांत उकारांत शब्द आले आणि या ठिकाणी मात्र सामासिक शब्दात ते पूर्वपदी आल्यामुळे ते शेवटचा उकार किंवा वेलंटी ही ऱ्हस्व लिहायची आहे. विद्यार्थी मंडळ, गुरुजन, गुणीजन, शशिकला, गुणीजन. आणखी एक अपवाद लक्षात ठेवायचा की जे शब्द, तत्सम शब्द संस्कृतमध्ये दीर्घांत असतील, म्हणजे शेवटचा जो स्वर आहे तो दीर्घ असेल, तर ते शब्द जरी सामासिक शब्दात आले तरी ते संस्कृतमध्ये जसे आहेत दीर्घांत तसेच लिहायचे आहेत. उदाहरणार्थ नदी किनारा, लक्ष्मीपुत्र, रजनीकांत, हे तत्सम शब्द आहेत जे संस्कृतमधून आलेत आणि संस्कृतमध्ये ते दीर्घांत आहेत. ते सामासिक शब्दात आले असतील तरी पण ते मात्र आपल्याला दीर्घांतच लिहायचे आहेत. दुसरा नियम, इकारांत आणि उकारांत जे शब्द आहेत, म्हणजे शेवट त्या शब्दांचा वेलंटी किंवा उकाराने होत असेल आणि त्याच्या अगोदर जर उकार आणि वेलंटी आली तर ती मात्र ऱ्हस्व लिहायची. कधी शब्द जर इकारांत किंवा उकारांत असेल आणि त्याचं उपांत्य अक्षर जे आहे शेवटून दुसरं,
ते जर उकार किंवा वेलंटीचा असेल तर तो उकार किंवा ती वेलंटी मात्र ऱ्हस्व लिहायची. जसं गरिबी, माहिती, हुतुतू, सुरू, हा नियम लक्षात ठेवायचा आहे. जर तो शब्द इकारांत किंवा उकारांत असेल आणि त्या शब्दातील उपांत्य अक्षर शेवटून दुसऱ्या नंबरचा अक्षर जर उकार आणि वेलंटीचा असेल तर ती वेलंटी किंवा उकार हा ऱ्हस्व लिहावा.